आणि आता बातमी 19 तारखेवरून सुरू असलेल्या राजकीय भाकिताची। अमेरिकेत एप्स्टीन फाईल येत्या शुक्रवारी सार्वजनिक होणार आहेत। मात्र त्यावरून पृथ्वीराज चव्हाण आणि आता राऊतांनी थेट केंद्र सरकारलाच धोका असल्याचा दावा केला। या फाईल्स नेमक्या काय आहेत पाहूया। अमेरिकेतील एप्स्टीन फाईल्सवरून पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी खळबळ उडवणारे दावे केलेत। पृथ्वीराज चव्हाणांनी तर म्हटलंय की फाईल्स अमेरिकेत ओपन होणार आणि इकडे भारतात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची जाणार। म्हणजेच मोदींसंदर्भातील स्फोटक दावे, धक्कादायक खुलासे त्यात आहे असा दावा पृथ्वीराज चव्हाण वारंवार करतायत। अमेरिकेत संसदेने कायदा केलेला आहे। त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता। विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहे। ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहे। 2 दिवसामध्ये आता 24-48 तासामध्ये काय घडणार आहे मी आतुरतेने वाट बघत आहे। आम्ही एक पक्षामध्ये असताना बऱ्याच वर्षापासून एकमेकांना चांगलं ओळखतो, काम केलं। त्याचा अर्थ हे नाही आहे की मी त्यांच्या कुठल्याही ॲनालिसिसला मी सहमत आहे किंवा मी त्याला दुजोरा देत आहे, अजिबात नाही। फक्त त्यांनी जे काही गौप्यस्फोट जे काही करायचा प्रयत्न केला त्याला मला अजिबात वाटत नाही की त्यामध्ये कुठलाही तथ्य आहे। आणि हे जे राजकीय भविष्यवाणी त्यांनी जे केली आहे, एक 2025 ची आहे की 2048 ची आहे की 2056 ची आहे ते मला माहित नाही। अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट, भारतासंदर्भातली महत्त्वाची माहिती समोर येणार आहे, जी फजिती होणार आहे भाजपची आणि त्यांच्या नेत्यांची, तरी त्यांना सत्तेत राहता येणार नाही। सर्वात आधी एप्स्टीन कोण आहे ते पाहूया। जेफ्री एप्स्टीन अमेरिकेतील सेक्स ट्रॅफिकिंग मधला गुन्हेगार आहे। जुलै 2019 मध्ये त्याला अटक झाली आणि 10 ऑगस्ट 2019ला तो जेलमध्ये मृतावस्थेत सापडला। जेफ्री एप्स्टीन नावानं फाईल उघडण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत खासदारांनी कायदा पास केला। बहुमतानं हा कायदा पास झाल्यानं ट्रम्प त्याला रोखू शकले नाही। ती फाईल गुन्हेगाराचं नेटवर्क उघड करणारी आहे। जेफ्री एप्स्टीन हा जगभरातील नेत्यांना आणि उद्योगपतींना मुली पुरवण्याचं काम करायचा। काही फाईल्समध्ये भारतीय नेते असल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत। एप्स्टीनकडे सापडलेली कागदपत्र, फोटो अमेरिकेतील संसदेत मांडले जाणार आहेत। एप्स्टीनमुळे जगभरातील मोठमोठे नेते म्हणजे ट्रम्प, बिल क्लिंटन, बिल गेट्सही चर्चेत आले। त्यांच्याबरोबर महिलांचे फोटो सार्वजनिक करण्यात आले। उरलेल्या कागदपत्रांमध्ये जगभरातील अनेक देशातील नेते, उद्योगपती यांची नावं असल्याचं म्हटलं जातंय। सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केलाय की भारतातील काही मंत्री, माजी मंत्री यांची नावं यात असू शकतात। येत्या शुक्रवारी एप्स्टीन फाईल्स समोर येणार आहे। आता त्यात भारताचं नेमकं कनेक्शन काय हे शुक्रवारीच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।